हाय ऑल, वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. अशी कुठली जागा आहे जिथे श्रीमंतातला श्रीमंत माणूस आणि गरीबातला गरीब माणूस हातात कटोरी घेऊन उभा राहतो? खूप जुना जोक आहे, मला माहिती आहे, पाणीपुरीचा ठेला. पण ह्या जोकमुळे तुम्हाला आजची आमची रेसिपी तर नक्कीच कळली असेल. आज आपण बनवतोय पाणीपुरी, ती पण आपल्या किचनमध्ये. आणि ह्या पाणीपुरी बरोबर आपण पुऱ्या कशा बनवायच्या हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट इन्क्लूड करणार आहे. पुऱ्या बनवताना खूप साऱ्या कंप्लेंट्स असतात की पुऱ्या क्रिस्पी होत नाहीत, फुगत नाहीत, आणि फुगल्या तर त्या एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ होतात. तर ह्याच्याबद्दल काही अति महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परफेक्टली पुऱ्या कशा बनवायच्या ह्याबद्दल. ह्याचे 4 कॉम्पोनंट्स असतात पाणीपुरीचे. तिखट पाणी, जे झणझणीत एकदम तिखट असं पाणी. दुसरं आहे चिंचेची आंबट गोड मस्त चटणी. तिसरा कॉम्पोनंट आहे ह्याचा बटाट्याचा रगडा किंवा तुम्ही बटाट्याचं स्टफिंग बनवू शकता. आणि चौथा कॉम्पोनंट आहे ॲक्च्युअली पुरी. तर आपण सुरुवातीला स्टार्ट करतोय पुऱ्यांचा जो डो आहे तो कसा लावायचा त्यापासून. बाउलमध्ये मी घेतोय 1 कप जाड रवा. त्यात पाव कप मैदा ऍड करायचा आहे. अर्धा टीस्पून किंवा चिमूटभरच पापड खार टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ऍड करायचंय. आता या सगळ्याला हाताने चांगलं मिक्स करून त्यात मी अर्धा कप एकदम कडकडीत गरम पाणी टाकतोय. सो पाणी टाकल्यानंतर सुरुवातीला जे मिक्स कराल त्याच्यासाठी तुम्ही चमचा किंवा पळी वापरा, नाही तर हात भाजेल. स्वतःची काळजी घ्या. प्रोसेस आणि प्रमाण दोन्ही महत्वाचं. जर दोन्हीपैकी एक बिघडलं तर पुऱ्या तर बिघडणारच. आता थोडं थंड झाल्यावर हातानेच आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय. असं छान पीठ मळून झालं की या पिठाला साधारणतः कमीत कमी 20 ते 25 मिनिटं झाकून बाजूला तिंबण्यासाठी ठेवून द्यायचंय. आता पीठ आपण 20 ते 25 मिनिटं भिजवणार आहोत. तोपर्यंत आपण बनवूया चिंचेची आंबट गोड चटणी. गॅस पेटवून त्यावर मी पॅन ठेवली आहे. पॅनमध्ये 1 कप चिंच टाकायची आहे. खजूर आणि चिंचेच्या आपण बिया काढून घेतल्यात. बिया नाही काढल्या तर कचकच जाणवते चटणीमध्ये. अर्धा कप खजूर ऍड करायचा आहे. मी साधारणतः 2 कप पाणी ऍड करतो इथे. आता खजूर आणि चिंच ऍड केल्यानंतर आहे ना, त्याला स्टर करायचं आणि उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटं उकळलं की चिंच आणि खजूर छान मऊ होतात. आता या मिश्रणाला आपल्याला मिक्सरने बारीक करून त्याची पेस्ट करायची. पल्स मोडवर याला एकदम छान बारीक ग्राइंड करून घेतलंय मी. आता सेम पॅन मध्ये आपल्याला त्याला सीव करून घ्यायचंय. चांगलं सीव होण्यासाठी ना तुम्ही थोडं थोडं पाणी ऍड करू शकता आणि मग सीव करू शकता. पाणी ऍड केल्याने काय होतं, सीव करायला इझी जातं आणि फास्ट होते प्रोसेस. असं आहे ना, पळीने किंवा चमच्याने दाबून दाबून त्याला आपण गाळून घ्यायचंय. हे खजुराचं आणि चिंचेचं मिक्सचर आता आपण छान गाळून घेतलंय. आता याला परत आपल्याला शिजवायचंय आणि त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ऍड करायचे. तर ती प्रोसेस बघूयात. आता तीच पॅन गॅसवर ठेवून त्यात 1 कप गुळाची पावडर ऍड करायची आहे आणि लगेच स्टर करून मिक्स करून घ्यायचंय. आपला गुळ आहे ना छान पूर्णपणे विरघळला पाहिजे. गुळ चांगला विरघळण्यासाठी आणि चांगला मिक्स होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 1 पाऊण ते 1 कप पाणी ऍड करू शकता. थोडं पाणी ऍड करून आहे ना परत स्टर करायचंय. याला चांगली उकळी येईपर्यंत गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवलाय. स्टरिंग कंटिन्युअस करत राहायचं, सोडायचं नाही. आणि एकदा उकळी आली की गॅस आपण लो फ्लेमवर करायचा. आता पॅनमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय. अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून जिरं पावडर, पाव टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून मिरची पावडर ऍड करून पटकन स्टर करत मिक्स करायचे आणि 3 ते 4 मिनिटच याला शिजवून घ्यायचे. ही बघा अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. आणि थंड झालं की हे अजून थोडं घट्ट होणारच आहे. 3 ते 4 मिनिटं आपण छान याला उकळी आणून शिजवून घेतले. आता ही चटणी आपली रेडी झाली आहे बनवून. आता बघूया तिखट चटणी कशी बनवायची ते. मिक्सर जार मध्ये 2 वाटी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची, 1 वाटी पुदिन्याची पानं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चवीपुरतं मीठ, अर्धा टीस्पून भाजलेली जिरेपूड, 2 टेबलस्पून गूळ पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला, 2 टेबलस्पून चिंचेचा पल्प आणि 2 ते 3 बर्फाचे क्यूब्स टाकून थोडंसं पाणी ऍड करून ग्राइंड करायचंय आणि मस्त मातीच्या भांड्यात काढून घ्यायचंय. काय भारी हिरवा कलर आलाय, थंड पण आणि तिखट पण. ही चटणी अशीच पातळच असते. अजून थंड पाहिजे असेल तर आईस क्यूब्स अजून तुम्ही ऍड करू शकता. वरतून छान बुंदी स्प्रेड करायची. कसली टेम्पटिंग दिसतीये.
आता रगडा किंवा स्टफिंगसाठी 1 वाटी उकडलेला पांढरा वाटाणा घेऊन त्यात 3 ते 4 उकडलेले बटाटे असे रफली मॅश करून ऍड करायचे. मी वाटाणा पण घेतलाय, बटाटा पण घेतलाय. वाटाणा नसेल तर फक्त बटाट्याची पाणीपुरी अप्रतिम लागते. वाटाणा आणि बटाटा एकत्र चांगला मिक्स करून घ्यायचा. बाउलमध्ये घ्यायचे 1 टेबलस्पून चाट मसाला, चवीपुरतं साधंच मीठ, अर्धा टीस्पून काळं मीठ आणि बारीक चिरलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करायचं. बटाट्याचा जो आपला रगडा आहे किंवा स्टफिंग आपण म्हणू ते आपलं रेडी झालेलं आहे. पुरीचं जे पीठ आहे ना आपण भिजवत ठेवलं होतं ते आता छान भिजलेलं असणार आहे. आता चला बघूयात पुऱ्या कशा बनवायच्या. पीठ तर आपलं छान भिजलंयच, पण त्याला डिशमध्ये घेऊन थोडंसं परत मळून घ्यायचंय आणि त्यातला अर्धा पार्ट घेऊन त्याचा असा रोल करायचा आहे, म्हणजेच काय सिलेंड्रिकल शेप द्यायचा आहे. उरलेलं पीठ नेहमीच झाकून ठेवायचंय म्हणजे ते ड्राय होणार नाही. आता रोलचे असे छोटे छोटेच गोळे करायचे, कारण पुऱ्या लहान असतील तरच तोंडात मावतील, मोठ्या पुऱ्या तोंडात मावत नाही. असे सगळे गोळे तयार झाले की ते सुद्धा नेहमीच झाकून ठेवायचे. आता पोळपाटाला आपण थोडंसं तेल लावून ते पसरवून घ्यायचंय, म्हणजे काय पुऱ्या लाटताना ना ते चिटकणार नाही. आता एक एक गोळी घेऊन थोडीशी प्रेस करून लाटायची. लाटताना ती एकाच साईडने लाटायची, उलटायची अजिबात नाही. थोडीशी पातळच लाटायची आणि एक समान जाडीची लाटायची. पुरी लाटताना जी साईड खाली होती तशीच एका सुती कापडावर ठेवायची, म्हणजेच काय खालची साईड खालीच ठेवायची. कढईत तेल अगदी कडकडीत गरम करायचं. आता चेक करण्यासाठी पिठाची अगदी छोटीशी गोळी तेलात सोडायची. ती तेलात खाली जाऊन लगेच वर येते आणि तिच्या भोवती असे बुडबुडे तयार होतात. याचाच अर्थ आपलं तेल एकदम छान कडकडीत तापलेलं आहे. आता लाटलेली पुरी घेऊन जी साईड खाली होती तशीच तेलात सुद्धा अलगद सोडायची आणि लगेच त्यावर तेल उडवायचं, म्हणजे पुरीच्या वरच्या बाजूला छान ताव बसतो आणि पुरी मस्त टम्म फुगते. नंतर तिला पलटी करून तळायची. हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की तेल निथळून एका जाळीत काढून घ्यायची. तुम्ही ना एका वेळी 3 ते 4 पुऱ्या पण तळू शकता. एक पुरी सोडली आणि ती फुगली की दुसरी सोडायची, मग तिसरी, असं करून पुऱ्या तळून काढून घ्यायच्या. हो, असल्या मस्त आणि भारी टम्म फुगल्यात पुऱ्या आणि एकदम क्रिस्पी झाल्यात. मी तुम्हाला एक पुरी फोडून दाखवतो. किती मस्त क्रिस्पी झाल्यात पुऱ्या. असली भारी आणि भन्नाट झालती आपली पाणीपुरी. तुम्ही बघितलंच, एकदम सोपी प्रोसेस आहे. टेन्शन नाही घ्यायचं. घरी नक्की ट्राय करा आणि घरी जर ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. फायनली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.